सर, आज 7वा दिवस असून माझी तब्येत पूर्णपणे ढासळलेली आहे. काल डॉक्टरांनी पण सांगितलं की किडनीला डिहायड्रेशन झालेलं आहे. गोरगरीब जो विद्यार्थी आहे, आदिवासी विद्यार्थी, जो की कधीही आंदोलन करत नाही, परंतु आज शिक्षणाचा जो काही हक्क आहे तोच हा शासन हिसकावून घेत आहे. आमच्या पुण्यासारख्या मुलींची जी 2006ला जी इमारत मंजूर होती, आज 2026 आहे, 20 वर्ष झाली त्या गोष्टीला, तरी पण अजून सरकारी इमारत मुलींना हॉस्टेलला देत नाहीये. त्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि प्रशासनाने असं षडयंत्र रचलेलं आहे, ते म्हणजे गेले 24 तास झाले लाईट गेलीये, पाणी गेले. आम्ही विचारतोय, जे इथं स्थानिक प्रशासन आहे त्यांना विचारतोय की लाईट कधी येणार. अर्धा तासाने लाईट येईल, पण गेले 24 तास झाले, अर्धा तास काय अजून झालेला नाहीये. आता शासनाने जो काही GR काढलाय त्या आत्ताच आदिवासीची पहिलीच पिढी आहे जी की शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येत आहे सर. आणि तुम्ही आत्ताच आम्ही शिक्षणाच्या प्रवाह येतात आणि लगेच तुम्ही शिक्षणाची दारं बंद करताय, तुम्ही वयाची अट लावताय शिकायला, तर मग नक्की काय. आणि आम्ही ज्या मागत नसलं, आम्ही कधी सेंट्रल किचन मागितलं नव्हतं, आम्ही कधी अदानीचा प्रकल्प मागितला नव्हता, अशा गोष्टी तुम्ही आमच्यावर लादताय. आणि आम्ही जे मागतोय आम्हाला शिक्षण द्या, तर ते तुम्ही त्याच्यापासून तुम्ही आम्हाला वंचित ठेवताय. त्यांनी इथं कधी म्हणजे हा 7वा दिवस उजाडायची गरज नव्हती लावायला लागत. आमच्या मागण्या काय आहेत? आम्हाला राहण्यासाठी हॉस्टेल द्या, आम्हाला पिण्यासाठी चांगलं पाणी द्या आणि आम्हाला फक्त अभ्यास करू द्या. ही बेसिक मागणी घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत. तरी पण हे आजचा 7वा दिवस उजाडून दिलाय, तरी पण इथं प्रशासनाचा एक सुद्धा व्यक्ती आमच्याशी संवाद साधायला सुद्धा आलेला नाही. गेल्या काही दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी वसतिगृहामध्ये सर्पदंश झाला 3 मुलींना. त्यानंतर त्या मुलींचा मृत्यू झाला. तेव्हापासून शासकीय वसतिगृहावरती मोठे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने GR काढला आदिवासी हॉस्टेल संबंधीचे. त्या GR मध्ये काही अटी घातलेल्या आहेत. त्यामध्ये वयाची अट आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संघटना स्थापन करू नये किंवा आंदोलन करू नये अशा प्रकारच्या अटी घातल्या आहेत. आणि या अटींच्या विरोधात किंवा या अटी रद्द कराव्यात यासाठी विविध हॉस्टेलमध्ये, आदिवासी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपण सध्या मांजरीच्या आदिवासी हॉस्टेल या ठिकाणी आलेलो आहेत. या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून काही विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत. त्यातील 4 मुलं आणि 2 मुली ह्या 7 दिवसापासून उपोषण करत आहे. तर नेमकं काय मागण्या आहेत त्यांच्या आणि याबाबत काय त्यांची मागणी आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आज 7वा दिवस असून माझी तब्येत पूर्णपणे ढासळलेली आहे. काल डॉक्टरांनी पण सांगितलं की किडनीला डिहायड्रेशन झालेलं आहे, तिथं ओली राहिलेलं नाही. तर मला सरकारी दवाखान्यात नेलं गेलं होतं काल ससूनमध्ये. तिथं पण आम्हाला 1-1.5 तास थांबावं लागलं. असं जर आमच्यासोबत होत असेल तर आता मी कोणत्याही प्रकारचं जे वैद्यकीय तपासणी तर करणारच नाही. या शासनाला माझी एवढी दखल घ्यायची असेल या आंदोलनाची, तर त्याने इथे येऊन चर्चा करावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे. अन्यथा माझा जीव जर गेला तर याला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब, सचिव वाघमारे साहेब आणि आयुक्त लीना बनसोडे हे राहतील. आम्ही कुठल्या प्रकारचा वैद्यकीय तपासणी करणाऱ्या शेवटपर्यंत मी ठाम राहिले आंदोलनाच्या मागण्यांवरती. सगळ्यांना जय आदिवासी. या ठिकाणी आज गेली 7वा दिवस आज या आंदोलनाचा आहे, तरी प्रशासन दखल घेत नाही. आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की जो काही GR काढला आहे तो रद्द करावा आणि जो काही जुना GR आहे त्यात महागाई भत्त्यानुसार वाढ करण्यात यावी आणि जो जुना GR आहे 11 तोच या ठिकाणी चालू ठेवावा. दुसरी अशी मागणी आहे की बोगस जात प्रमाणपत्र काढून आमच्या आदिवासींच्या ज्या काही नोकरभरती आहेत त्या ठिकाणी हे लोक जागा बळकावतात आणि जी काही 12,500ची जी नोकरभरती आहे ती तात्काळ करण्यात यावी, असं मला प्रशासनाला आव्हान आहे. ताई, काय आहे नेमकं, काय प्रॉब्लेम काय आहे आणि तुमची मागणी काय आहे? तुम्ही आज उपोषणाला बसला आहेत. आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की गडचिरोली ठिकाणी ज्या सर्पदंश मुली ज्या एक्सपायर झाल्या त्यांना आर्थिक मदत करावी. आणि आमच्या पुण्यासारख्या मुलींची जी 2006ला जी इमारत मंजूर होती, आज 2026 आहे, 20 वर्ष झाली त्या गोष्टीला, तरी पण अजून सरकारी इमारत मुलींना हॉस्टेलला देत नाहीये. अजून ते शोधू शकले नाहीत. आणि जी काही 12,500ची जी भरती आहे ती लवकरात लवकर करावी, ह्याच मागण्या आहेत.
जे हॉस्टेलमध्ये तुम्ही राहतायत आता ते नेमकं हॉस्टेलचं काय आहे? ते सरकारी नाही आहे किंवा कुणाचं हॉस्टेल आहे, सरकार त्याचं भाडं देते असं काय म्हटलं जाते, काय आहे त्याचं? ते सध्या भाडेतत्वावरती असलेलं हॉस्टेल आहे आणि ते पुण्याच्या मेन ठिकाणापासून खूप लांब आहे. त्यामुळे येण्या जाण्याचा खर्च तसंच प्रवासाचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर ते शासकीय बिल्डिंग असावी किंवा ती मध्यवर्ती ठिकाणी असावी अशी आमची मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता शासनाने जो काही GR काढला आहे त्या आत्ताच आदिवासीची पहिलीच पिढी आहे जी की शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येत आहे सर. आणि तुम्ही आत्ताच आम्ही शिक्षणाच्या प्रवाह येतात आणि लगेच तुम्ही शिक्षणाची दारं बंद करताय, तुम्ही वयाची अट लावताय शिकायला. तर मग नक्की काय? आणि आम्ही ज्या मागत नसलं, आम्ही कधी सेंट्रल किचन मागितलं नव्हतं, आम्ही कधी अदानीचा प्रकल्प मागितला नव्हता, अशा गोष्टी तुम्ही आमच्यावर लादताय. आणि आम्ही जे मागतोय आम्हाला शिक्षण द्या, तर ते तुम्ही त्याच्यापासून तुम्ही आम्हाला वंचित ठेवताय. आमचे जे काही प्रतिनिधी आहेत ते तिकडे गेले होते मुंबईला मिटिंगला, त्यांच्या सोबत सुद्धा व्यवस्थित अशी मिटिंग यांनी केलेली नाही आहे. तर कधीपर्यंत वाटतं तुम्हाला हे उपोषण तुम्ही कधीपर्यंत करणार नेमकं? जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे. आमच्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि प्रशासनाने असं षडयंत्र रचलेलं आहे. ते म्हणजे गेले 24 तास झाले लाईट गेलीये, पाणी गेले. आम्ही विचारतोय, जे इथं स्थानिक प्रशासन आहे त्यांना विचारतोय की लाईट कधी येणार. अर्धा तासाने लाईट येईल, पण गेले 24 तास झाले, अर्धा तास काय अजून झालेला नाहीये. आणि त्याचबरोबर आमचे जे मोबाईल आहेत ते स्विच ऑफ झालेले आहेत. ते त्यांना म्हणजे ते पण कमी आहे. तर इथं जामर बसवलेत का काय, ही आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंकाच आली. कारण तर का मागील आम्ही एवढे 6 दिवस इथं बसलोत, आमचं 5G ने नेटवर्क पळत होतं आणि आज आमचं 4G सुद्धा अडकते. म्हणजे आमचा पूर्णपणे आवाज दाबायचा प्रयत्न करतंय हे सरकार. एकीकडे पाणी नाहीये, लाईट नाहीये, विद्यार्थ्यांना बाहेर जायची सोय नाहीये, विद्यार्थ्यांना धड वॉशरूम पण यूज करता येत नाहीये पाण्यामुळे. मग नक्की चाललंय काय या सरकारचं? आमचा थेट प्रशासनाला प्रश्न आहे, तुम्ही लाईट घालवा, तुम्ही आम्हाला वॉशरूमला जाऊ देऊ नका आणि तुम्ही आमच्या मोबाईलचं नेटवर्क बंद करा. पण हे लक्षात ठेवा, आम्ही जनजे आहोत, आम्हाला जनतेपर्यंत कसं पोहोचायचं हे आम्हाला नक्कीच माहिती आहे आणि आम्ही जनतेपर्यंत पण पोहोचू आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पण तुमच्याकडून मान्य करून घेऊ. कारण तुम्ही आमच्यामुळेच तिथे बसलेले आहात हे विसरून चालणार नाही. तिथे कुणी अधिकारी किंवा कुठला शासकीय नेता कुणी आलतं का तुमची भेट घेण्यासाठी? शासकीय नेता किंवा शासकीय अधिकारी त्यांची तर गोष्ट न केलेलीच बरी. म्हणजे दुपारी 1 वाजेपर्यंत धड हे जे हॉस्टेलचं कार्यालय हे सुद्धा ओपन झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे कोणीतरी मंत्री येईल किंवा आमच्या आयुक्त मॅडम येतील ही आशा आम्ही सोडून दिलेली आहे. खरं तर त्यांनी इथं कधी म्हणजे हा 7वा दिवस उजाडायची गरज नव्हती लावायला लागत. आमच्या मागण्या काय आहेत? आम्हाला राहण्यासाठी हॉस्टेल द्या, आम्हाला पिण्यासाठी चांगलं पाणी द्या आणि आम्हाला फक्त अभ्यास करू द्या. ही बेसिक मागणी घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत. तरी पण हे आजचा 7वा दिवस उजाडून दिलाय, तरी पण इथं प्रशासनाचा एक सुद्धा व्यक्ती आमच्याशी संवाद साधायला सुद्धा आलेला नाही. तर नेमकं यांचं मत असं आहे की या ठिकाणी जे हॉस्टेल आहेत ते शासकीय नसून त्यांना शासकीय हॉस्टेल पाहिजे. त्याचबरोबर जे अंतर आहे, कारण पुण्याच्या सेंटरमध्ये काही मुलं शिकतात आणि हॉस्टेल आज मांजरीमध्ये आहे, म्हणजे जवळजवळ 2 तासाचा प्रवास त्यांना रोजचा करावा लागतोय. या प्रकारचा जो काही त्रास आहे तो त्यांना त्याच्यातून मुक्तता हवी किंवा त्यांना त्यातून बाहेर यायचं आहे आणि एक शासकीय आणि त्यांचं जे काही अधिकार जे हॉस्टेल आहे ते त्यांना या ठिकाणी शासनाकडून पाहिजे. त्यासाठी गेल्या 6-7 दिवसापासून या ठिकाणी विद्यार्थी उपोषण करत आहेत.